चाली विठ्ठला विठ्ठल देवाच्या पदस्पर्शाने दगडाची स्त्री झाली. देवाची कर्तव्य शक्ती पण आपण ती स्त्रीच होती, ती दगड झाली परत स्त्रीच केली. पण संतांची कर्तृत्व शक्ती काय आहे तर स्त्रीचा पुरुष केला, लिंगामध्येच बदललाय. विठ्ठला विठ्ठला कर्तृत्व शक्ती देवाची काय? वानराचं सैन्य सहकार्य घेऊन रावणाचा गर्वहरण केला, ही कर्तृत्व शक्ती देवाची. आणि सत्याची रेड्याच्या मुखातून वेद बोलवला आणि ब्राह्मणाचा गर्वहरण केला, ही संतांची कर्तृत्व शक्ती. शक्ती अन्यथा कर्तृत्व शक्ती देवाची काय? पाण्यावर दगड कारले हे देवाची अन्यथा कर्तृत्व शक्ती. रागाने सागरात सागर पाषाणात आले, ही देवाची अन्यथा कर्तृत्व शक्ती. आणि संतांची काय? संतांनी भिंत चालवली, ही संतांची अन्यथा कर्तृत्व शक्ती. म्हणजे देवाच्या उदारतेपेक्षा कर्तृत्व शक्तीपेक्षा संतांची अधिक औषध शक्ती आहे. जे जे देवाकडे आहे ते ते संतांकडे आहे. जे जे जगतामध्ये देवाला करता येतं ते ते संत करतात. पण जगतामध्ये देवाला जे करता येत नाही ते संत करून दाखवतात. देवापेक्षा संतांचं एक पाऊल पुढे. कार्याच्या दृष्टीने सुद्धा देवापेक्षा संत पुढे, व्यापकतेच्या दृष्टीने सुद्धा देवापेक्षा संतांची व्यापकता जास्त आहे. आपल्याला सर्वांना कथांपैकी धावत्या वेदामध्ये सांगतो देवाचं कार्य जगतामध्ये काय. मुखम करोति वाचाला, देव मुख्याला वाणी देतो. मुख्याचे दोन प्रकार आहेत, सामान्य मुख, केड मुख आहे. एखाद्या माणसाला जर बोलता येत असेल तर काही धर्मग्रंथांमध्ये उपनिषदांमध्ये काही मंत्र सांगितले, मंत्राचं अनुष्ठान जर केलं तर मुख्याला बोलता येऊ शकतं असं शास्त्र मत आहे. ज्या रेड्याच्या मुखातून दुरुशेवाणीने वेद बोलून घेण्यासाठी संतांचीच कृपा असावी लागते. देवाचं काय? भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संहारी, हे देवाचं कार्य. आणि संतांचं भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी उद्धारी, हे संतांचं कार्य. दया करण्याचे पुत्र सीतेच्या दासात आणि हे संतांचं कार्य आहे. जग जरी देवाने निर्माण केलं पण जगाचा उद्धार मात्र संतांनी केला. देवाच्या कार्यापेक्षा संतांचं कार्य श्रेष्ठ. आपल्या व्यापकतेचा विचार करा. देवाच्या व्यापकतेपेक्षा संतांची व्यापकता जास्त आहे. एक साधू संमेलन भरलं आणि संमेलनामध्ये साधूंच्या संमेलनामध्ये असा विषय आला, या जगामध्ये मोठं कोण? एक साधू उठले, म्हणले प्रथमी बडी. दुसरे साधू म्हणले अरे प्रथमी काय की बडी, वो शेष के माथे पर खडी आहे. अरे ज्या शेषाने पृथ्वी मोहरी सारखे धारण केले ते शेष बडा है. दुसरे साधू उठले, अरे शेष काय काय बडा, वो तो शंकर चुके दिलेले पडा है. ज्या भगवान शंकराने त्या शेषाला गळ्यामध्ये धारण केलं ते भगवान शंकर मोठे. दुसरे साधू म्हटले अरे भगवान शंकर काय के बडे, वो कैलाश पर्वत पे खडे, कैलाश पर्वत मोठा. दुसरे साधू उठले, अरे म्हणले कैलाश पर्वत काय के बडे, रावण राजा रावण होता. दुसरे साधू म्हटले अरे रावण काय काय बडा, वाली वर्ष बदल में बताया बोला. ज्या वालीनं रावणाला 10 तोंडाची भावडी समजून बगलेमध्ये दाबलं, घरी आणलं, तेव्हा वालीचा मुलगा पाण्यामध्ये खेळत होता. त्या पाण्याला त्या मुलाला काहीतरी खेळ असावं म्हणून त्या चांगल्याला वालीने त्या राजा रावणाला उलट टाकून ठेवलं. तो वाली बडावला. वाली काही पण राम ने प्राण से बचना बोले, त्या बाणाला जर्जर करून सोडलं. प्रभुरामचंद्र मोठे, अखिल ब्रह्मांडाने प्रभुरामचंद्र मोठे ठरले. सगळ्यांचं एकमत झालं. पण एक वयोवृद्ध ज्ञानवृद्ध साधू उठले आणि म्हणले अरे प्रभुरामचंद्र काय के बडे, वो तो हनुमान जी के दिल पे दडे. 60 बिला